संत तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी दोरदई तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा दया करणे जे पुत्राशी तोची दासा निदाशी तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परमन्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथमानमन त्यांच्या कृपादाने तटेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु दया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु तीर्थराज देऊनी भूमी पवित्र नानको संत तुकारात स्मरणे तयांच्या घडती पुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री उभयाची ओम नमो ज्ञानेश्वर शब्दांची शस्त्रे यज्ञ करू
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धनजन तुका तुका म्हणे पा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा करू मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरे पायावरे या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहू निवासी वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेची 6 चरणाचा संत प्रकरणातील अभंग काला विठाला प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु संत तुकाराम महाराज जगताला सांगतात की जे कोणी रंजलेले असतील गांजलेले असतील त्रासलेले असतील दुखीत असतील पीडित असतील अशांना जो आपलंसं म्हणतो त्यांचं दुःख निवारण करतो तर अशांनाच साधू म्हणावं आणि त्यांनाच देव ओळखावं. त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे दोन्ही हे बहु असतं आतून बाहेरून त्या प्रकारे जो खरा साधू आहे त्याचं मन सुद्धा सबाह्य म्हणजे काय की आतून बाहेर म्हणजे तो कोमल इतराप्रती करुणा दयाची भावना त्याची असते. पुढच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला कोणी आपलं म्हणणारं नाही जो निराधार आहे तर अशांचा हे जे खरे साधू आहे त्यांना ते आधार देतात त्यांचं दुःख निवारण करतात. त्यानंतर तुकाराम महाराज त्यांच्या चरणामध्ये म्हणतात की ज्याप्रमाणे आपण स्वतःच्या मुलाबाळावर प्रेम करतो तर ते खरे साधू असतात ते इतरावर सुद्धा आपल्या मुलाबाळाप्रमाणे पुत्रवत प्रेम करतात. अशा प्रकारे या 5 चरणामधून महती सांगतात त्यामध्ये लक्षणं खऱ्या भक्ताचे काय असतात साधूचे असतात तर ते या 5 चरणामध्ये सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की मी आणखी तुम्हाला काय सांगू कारण एवढं जे काय आहे की मी उदाहरणं देऊन तुम्हाला सांगितलं तर या पलीकडे आणखी काय सांगायचं म्हणून ते म्हणतात की तुम्हाला मी किती सांगू तर हे जे अशा प्रकारे जे काही साधू असतील लोकांचं दुःख निवारण करणारे मग ते कुठल्याही वेशात असतो कुठल्याही रूपात असतो तर तेच खरे साधू असतात.